जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे। इंस्टाग्राम ट्रेंडिंग स्टेटसवरती झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण पहिले व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। चला तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडलेला असेल। चला तर आपण व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। पहिले आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचे। तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल भावांनो, अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर एक सेकंडपर्यंत यायचं त्यानंतर तिथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला एक इमेज दिला जाईल, मॉडेलचा इमेज दिला जाईल। त्याला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे। तिथे डॉटवर जायचं, कोपऱ्यामध्ये फिल कंपोजिशन एरिया क्लिक करायचं भावांनो। ती साईज थोडी अजून इन्क्रीज करून घ्यायची। त्यानंतर त्याला अशी मध्यभागी सेट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला परत इथपर्यंत यायचे भावांनो, 5 सेकंडपर्यंत त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत 8 सेकंडपर्यंत यायचं, इथं पण त्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इमेजला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे। याला पण असं खाली ओढून घ्यायचं आहे भावांनो। या 3 आपण ते स्प्लिट केलेले इमेज आहे त्यांना अशा प्रकारे खाली एका एक ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ही जी इमेज घेतली तिची साईज इथपर्यंत ओढायची भावांनो। सॉरी भावांनो, ती कट करायची। त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे, शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला रेक्टँगलचा इफेक्ट दिला जाईल, तो इफेक्ट कॉपी करायचा आहे 3 डॉटवर जाऊन। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपण जो पहिला इमेज घेतला होता त्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे। परत बॅक यायचं आहे, दुसरा शेक इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला। शेक इफेक्ट याच्यावर जायचं आहे भावांनो। तो इफेक्ट आपल्याला इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। आपला जो 2 नंबरचा इमेज होता आपला, त्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। परत बॅक यायचं आहे, शेक इफेक्टवरती जायचं आहे। त्यानंतर तो तिसरा इफेक्ट आहे त्याला आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। परत बॅक जायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे। त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे, जो शेवटचा इमेज होता त्याला। आपण शेक इफेक्ट ते पेस्ट करून टाकलेले भावांनो। त्यानंतर 1 सेकंडवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारचं एक PNG दिली जाईल, तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर तिला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे, बरोबर अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बिटवरती यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। तुम्हाला बॉर्डर PNG दिली जाईल, तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। तर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।